आज मीनाचं लग्न होतं. पूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते. पूर्ण घर फुलांनी सजवलं होतं. मीना तर एखाद्या परीसारखी दिसत होती. नाजूक, सुंदर, खूप खुश होती ती. तिचं ते चेहऱ्यावरचं मोहक हास्य, ती सौंदर्य आणखी खुलवत होते. तिचा होणारा नवरा यश तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. काही दिवसापूर्वीच यश तिला पाहायला आला होता आणि बघताक्षणीच त्याने लग्नाला होकार दिला होता. खूप सुंदर जोडी होती त्यांची. पण थोड्याच अंतरावर बाबूराव उभे होते. मीनाचे बाबा खूप कौतुकाने मुलीकडे पाहत होते. मीनाच्या चेहऱ्याकडे पाहत पाहत ते भूतकाळात हरवले. मीनाचा चेहरा तिच्या आईसारखाच होता. साधी, सरळ होती तिची आई. मोठ्या थाटात लग्न झालं होतं त्यांचं. 1 वर्षाचा सुखाचा संसार झाला असेल. त्यांच्या मागं चाहूल लागली येणाऱ्या बाळाची. पण प्रसूतीचा वेळी अघटित घडलं आणि एका मुलीला जन्म देऊन तिने निरोप दिला या जगाला कायमचा. बाबूराव कोलमडले होते. पण त्यांनी त्या निरागस मुलीकडे पाहिलं. तिचे ते डोळे आईला शोधत होते. त्यांनी तिला उचलून घेतले. अगदी कुशीत. खूप रडले. पण शेवटचंच त्या दिवसानंतर त्यांच्या डोळ्यात आजच पाणी आलं होतं. त्यांचे डोळे भरून आले होते. भरल्या डोळ्यांनी कौतुकाने ते मुलीकडे पाहत होते. मीनाने तिच्या बाबांकडे पाहिलं. त्यांचे डोळे भरलेले पाहून तिचं मन पण भरून आलं. तिला आठवले जुने दिवस. तिचे बाबा हेच तिचं जग होतं. जसं कळतंय तसं बाबाच तिची आई बनले होते. आईची आठवण तिला कधी आलीच नव्हती. तिला हे पण समजलं की तिचा बाबांनी फक्त तिच्यासाठीच दुसरं लग्न केलं नव्हतं. किती काळजी करायचे बाबा. नोकरी सांभाळताना कधीच तिच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. आजारी पडली की रात्र रात्र न झोपता तिच्या बाजूला बसून राहायचे. शाळेत सोडायला यायचे आणि एकटीला सोडून परत जाताना 4 वेळा वळून पाहायचे. मीनाला पण बाबांबद्दल खूप जिव्हाळा होता. आपल्यानंतर त्यांची कोण काळजी घेणार. मीनाचं मन अस्वस्थ झालं आणि तिला आठवला मागचा महिन्याचा प्रसंग. मीना झोपलेली होती. अचानक तिला कसल्याशा ओरडण्याचा आवाज आला. ती जागी झाली आणि पळतच बाबांच्या खोलीत गेली. तिचे बाबा समोर छातीला हात लावून कळवळत होते, तडफडत होते. तिला काय करावे सुचेना. बाबा बाबा काय होतंय. तिने पळत जाऊन पाणी आणलं. पण परत येईपर्यंत ते शांत झाले होते. हातातील पाण्याचा पेला अलगद गळून पडला आणि ती तिच्या बाबांना हाक मारू लागली, रडू लागली आणि अचानक बाबूरावांचे श्वास पुन्हा सुरू झाले आणि उठूनच बसले. मीना त्यांना बिलगून रडू लागली. हृदयविकाराचा झटका त्यांना येऊन गेला होता. कसेबसे वाचले होते ते. मीनाला तो दिवस आठवला की अंगावर शहारा यायचा आणि डोळे भरून यायचे. त्या दिवसापासून तिचे बाबा तिच्या लग्नाच्या मागे लागले. विवाह संस्थांमध्ये चक्रा मारू लागले. मध्येच वकिलाकडे पण जायचे. जेवणाचे भान नाही की आराम नाही. सतत फक्त आणि फक्त तिचाच लग्नाचा विचार. त्या चिंतेमुळे की काय त्यांची तब्येत पूर्ण ढासळली होती. डोळे आत गेले होते. चेहरा निस्तेज झाला होता. अशातच एक दिवस यशचं स्थळ आलं. देखणा मुलगा, चांगली नोकरी, घरंदाज घराणं, सर्व काही एकदमच व्यवस्थित. त्यांच्याकडून लगेच होकार मिळाला. मीनाने पण लाजून होकार दिला. तिच्या बाबांनी लगेच 1 आठवड्याची तारीख काढली होती. सर्व काही एकदमच गडबडीत. मीना काही बोलली तर बोलायचे, मला लवकर माझी जबाबदारी पूर्ण करायची आहे. आता कन्यादानाची वेळ आली होती. भरल्या डोळ्यांनी आणि जड अंतकरणाने त्यांनी तिचं कन्यादान केलं. जाताना खूप रडले दोघे. मीनाचे तर पाय निघत नव्हते. बाबांना सोडून जाताना पण ही तर जगाची रीतच होती. मीना गेली. पाहुणे पण गेले. तिचे बाबा खूप वेळ एकाच जागी बसून होते. नंतर त्यांनी कागद आणि पेन घेतला. काही लिहू लागले. दुसऱ्या दिवशीच मीनाला वाईट बातमी मिळाली. तिचे बाबा हे जग सोडून गेल्याची. ती आणि यश लगेच निघाले. लोक जमले होते. मीना खूप रडली. तिचा बाबा निर्जीव पडून होता समोर. अंत्यविधी पार पडला. मीना अजूनही रडत होती. तेवढ्यातच तिचं लक्ष टेबलावर ठेवलेल्या चिठ्ठीवर गेलं, ज्यावर पेपर वेट म्हणून तिची बाहुली ठेवली होती. तिने ती चिठ्ठी उचलली. खाली घर आणि जमिनीचे कागदपत्र होते, जे त्यांनी 2 आठवड्याआधी तिच्या नावावर केलं होतं. ती चिठ्ठी वाचू लागली. माझी छकुली, तू माझे डोळे पुसूल. तुला माहीत आहे मी तुला रडताना नाही पाहू शकत. एक ना एक दिवस हे होणार होतं. नको रडूस. मी खरंच खूप भाग्यवान आहे, कारण या जगात मुलीचा बाप असणं ही भाग्याची गोष्ट आहे. पण मला तुझी आई आणि बाबा हे दोन्ही पण बनून राहता आलं.
खूप समजूतदार निघालीस ग तू. कधीच आईचा हट्ट नाही केलास, तरी पण माझ्याकडून काही कमी राहिली असेल तर माफ कर पोरी. तुला आठवत असेल त्या दिवशी मला हृदयविकाराचा झटका आला होता. खरं तर तेव्हाच मी हे जग सोडलं होतं. माझ्यासमोर अंधार पसरला. माझा समोर रेड्यावर बसलेला काळा कुट्ट धिप्पाड व्यक्ती होता. त्याच्या हातात मृत्यूपाश होता, जो माझ्या भोवती आवळला जात होता. मी हात जोडून त्यांना विनंती केली आणि फक्त 1 महिन्यासाठी हे शरीर मागून घेतलं. माझ्या विनंतीने नाही, पण तुझी आर्त साथ ऐकून त्यांनी मला तेवढा वेळ दिला. मागच्या महिनाभर जो तुझ्यासोबत होता तो फक्त माझा आत्मा होता, ज्यांचं शरीर आधारीवर शिल्लक होतं. पण माझं काम झालं आता. वकिलाकडून सर्व मालमत्ता तुझ्या नावावर केलीच आहे. पण मला जे हवं होतं ते मिळालं. मी कन्यादानच पुण्य मिळवलं. यातच सर्व काही आहे. आणि आता डोळे पुस, आनंदाने आयुष्य जग, सर्वांशी सुखी आणि आनंदात ठेव. माझा आशीर्वाद सतत तुझ्यासोबत राहील. सुखी राहा पोरी. तुझाच बाबा. मीनाचे अश्रू थांबत नव्हते. तिचे बाबा तिच्यासाठी मृत्यूकडून पण वेळ काढून थांबलेले होते. ते पण तिच्या कन्यादानासाठी. एका मुलीचा बापच हे करू होता. तेवढ्यात तिच्या खांद्यावर हात पडला. मागे यश होता. त्याने तिचे अश्रू पुसले आणि बोलला, मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही पाहू शकत. मीना त्याला बिलगली. पितानंतर आता पतीच तिचा सर्वस्व होता. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.